फिल्डिंग लगेचच लावून घ्या. सलामी जोडी लगेचच मैदानामध्ये पाठवायची. आवाज ऐकवा विनोदजी पाटील सरांचा मायक्रोफोन वरती. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच करण. थँक्यू व्हेरी मच सौरभ. स्वागत आहे सगळ्यांचं या खेळामध्ये, ज्या खेळाचं नाव आहे क्रिकेट. आणि या खेळामध्ये दडले तुमच्या आमच्या आनंदाचं सिक्रेट. अनिश्चिततेने भरलेला खेळ तुम्हा आम्हाला नेहमीच वाटतो ग्रेट. आणि या खेळाच्या निमित्ताने मित्रांनो तुमची आमची होत असते नेहमी भेट. स्वागत आहे सगळ्यांचं. राष्ट्रवादी चषक 2025 आजची तिसरी रात्र. आयोजक स्वर्गीय अनिलदादा प्रतिष्ठान आणि बुलेट ग्रुप दादा नागाव. या स्पर्धेचे शिल्पकार A1 जोडी आपण बघताय आदरणीय जीवन वालिलकर व आदरणीय सचिन पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेली क्रिकेटची ही भव्य आणि दिव्य स्पर्धा. ग्रामीण क्रिकेटचा थरार, ग्रामीण क्रिकेटचा रोमांच मैदानावरती आपण बघतायत. आजच्या रात्रीतील अखेरची लढत. जो संघ जिंकेल तो सुपर 4 मध्ये दाखल होईल. ही बक्षीस पात्र फेरी आहे. या दोन्ही संघांनी इथपर्यंत पोहोचण्यासाठी प्रचंड मेहनत केलेली आहे. मात्र बघूया या मेहनतीचं फळ आता कुणाला मिळते. एका बाजूला आपण बघतोय संघ वेताळ स्वामी क्रिकेट संघ संदप, दुसऱ्या बाजूला आपण बघतायत वीर बजरंग क्रिकेट संघ शिरडोन. शिरडोनने जिंकलेला टॉस. प्रथम ते फिल्डिंग करतायत आणि संदप संघाला इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी. मागचा सामना जबरदस्त रंगला आपण बघितलं. वाडेकर सारख्या एक ताकदवर संघाला संदप संघाने पराभूत केलं आणि मोठा धक्का वाडेकरच्या समर्थकांना दिलेला आहे. मात्र बघूया आता शिरडोन विरुद्ध संदपची कशी कामगिरी होते. जर जिंकले तर टॉप 4 मध्ये दाखल होतील, उपांत्य फेरीमध्ये पोहोचतील आणि बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल झाल्या कारणाने एक ट्रॉफी व काही रोख रक्कम त्यांना जरूर मिळेल. मात्र बघूया काय घडतंय. बॅटिंगसाठी आपण बघतायत सलामीवीर प्रथमेश पाटील, ओमकार. आज ओमकारने जबरदस्त परफॉर्मन्स दिलेले आहे. बॅक टू बॅक 2 सामन्यामध्ये ओमकारने अष्टपैलू कामगिरी केली. मॅन ऑफ द मॅच राहिला. या मॅचमध्ये ओमकारकडनं अपेक्षा असेल. दुसऱ्या बाजूला अत्यंत अनुभवी प्रथमेश पाटील त्याच्या सोबतीला आहे. जसं वाडेकरसाठी सिद्धूचं योगदान आहे तसंच या संघासाठी प्रथमेशचं प्रचंड योगदान आपण बघताय. बॉलिंग मार्कवर विवेक. पहिलाच बॉल. यावेळेस मात्र एज लागते. धावचीची संधी होती. फार पुढे निघून आले होते. लक्षात आलं नाही. गोंधळ उडाला होता. वेग इतका जास्त होता. एज लागल्यानंतर चेंडू कुठेही गेला एक्झॅक्टली ओमकारला कळालं नाही आणि फार वेगाने तो पुढे निघून आला होता. ॲक्शन रिप्लेमध्ये बघूया काय घडलं होतं एक्झॅक्टली. आणि बघा फुल लेन चेंडू एज लागून पायावरती आदळलाय. अत्यंत सुंदर ॲक्शन विवेकची आपण बघताय. आणि चेंडू कुठे गेला ओमकारच्या लक्षात आलं नाही आणि इथे एका धावेचा प्रयत्न करत होता. डॉट बॉल. 1:20 पहिला चेंडू डिलिव्हर्ड झालेले. याकडे लक्ष वेधून घ्या. हा चेंडू यावेळेस मात्र काय जबरदस्त फिल्डिंग आणि बघा धावचीसाठी अपील आणि यावेळेस मात्र बाद होत आहेत. बघा आधी अशा पद्धतीने बाद होता बचावले पण यावेळेस मात्र बघू शकाल ॲक्शन रिप्लेमध्ये काय चेंडूला फॉलो थ्रू मध्ये थांबवलं आणि हा थ्रो बघा. आणि ओमकारला परत मागे येता चाललं नाही. हा बाउन्सी थ्रो होता आपण बघता. एका टप्प्याने थ्रो केला होता आणि ग्राउंड अंपायरने आउट दिले. फलंदाज बाद आहे. अशा प्रकारे मागच्या 2 मॅचमध्ये जो सामनावीर होता तो मात्र इथे बाद होतोय 0वरती. गोलंदाजी जबरदस्त झाली. दोघांमधली कॉन्टेस्ट आपण रंगताना बघितली. मात्र इथे विवेकने अखेर बाद केलं. त्याच्या आधी अशाच प्रकारे बाद होता वाचले पण दुसऱ्याच बॉलवरती इथे मात्र बाद झाले. विवेकने काय फिल्डिंग केली बघा. दोन्ही चेंडू काय जबरदस्त अडवलेले. न्यू बॅटर मैदानावरती हेमंत. न्यू बॅटर हेमंत मैदानावरती येत आहे. तर बघूया हेमंतकडे प्रचंड गुणवत्ता आहे पण आता या मॅचमध्ये चांगली बॅटिंग करावी लागेल. समोर वीर बजरंग शिरडोन संघ खेळतोय. संदपचेही भरपूर समर्थक
मैदानाच्या चौफेर आहेत, त्याचबरोबर शेडोनलाही भरपूर समर्थक लाभलेले आहेत. कारण बॉलिंग मार्ग तयार. विवेक 2 चेंडू अप्रतिम सांघिक यश प्राप्त झालंय. विवेक पुन्हा एकदा हो 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 त्या ठिकाणी काय घडलंय, आणखीन एक धक्का मैदानावरती विवेकने दिलेला आहे. बघू शकाल ऍक्शन रिप्ले मध्ये काय घडलं होतं. वेगवान गोलंदाजी, आत्मविश्वास दुणावला आणि बघा हा चेंडू जाऊन यष्ट्यांवरती धडकलाय. सुपर बॉलिंग, 2 बायच्या मधून चेंडू जाऊन धडकलाय. दुसऱ्या विकेटचं बदल. डावाची सुरुवात झाली नाही, धावसंख्येला श्री गणेश झाला नाही, पण इथे 2 विकेट मात्र गमावलेले आहेत मैदानावरती संदप टीमने. न्यू बॅटर मैदानावरती विशाल त्या ठिकाणी दाखल झालाय. थोडीशी नाजूक स्थिती आहे. बघा पहिलं षटक 3 बॉल एकही धाव नाही, पण 2 विकेट आपण बघतायत. एक सांघिक यश धावचीच्या रूपाने प्राप्त झालं शेडोनला. तर एक फलंदाजाला बोल्ड केलं विवेकने. आग ओकणारी गोलंदाजी, अखेरची मॅच आहे, अवैध गारवा आहे, पण गोलंदाजीमध्ये आपण बघतायत काय जबरदस्त ही धार बघायला मिळते. स्ट्राईकला विशाल येथे आहेत, नॉन स्ट्राईकला प्रथमेश अजूनही त्या ठिकाणी आहेत. धावा करावे लागतील संदप संघाला. 4 ओव्हरमध्ये किमान 35-40च्या पुढे जर गेले तर एक चांगली मॅच होऊ शकते, चांगली फाईट देऊ शकतात. इनरे चेंडू व्यवस्थित आला नाही, आणखीन एक डॉट बॉल. सिली पॉइंटला चेंडू येतोय. विवेक मात्र काय जबरदस्त बॉलिंग करतोय आपण बघतायत. अचूकता, भेदकता, आक्रमकता, कल्पकता आणि विविधता या सगळ्याच गोष्टी आपण बघतायत. हे 4 अँगल आपण बघतायत. एका बाजूला गोलंदाजाला दाखवत आहेत, दुसऱ्या बाजूला आपण बघतायत फ्रंट अँड बॅक साईडने या ठिकाणी दाखवत आहेत. आणि त्याचबरोबर हे आमचं व्यासपीठ, अजूनही काही मान्यवर व्यासपीठावरती आहे. संदप गावातून अनेक जण टीमला सपोर्ट करण्यासाठी आलेले आहेत. रिझल्ट काही असो, टीमच्या सोबत असणं फार महत्त्वाचं असतं. बॉलिंग मार्ग तयार. विवेक हा देखील चेंडू मागे गेलाय. प्रश्न आता निर्माण झाला, हे षटक मेडन जाईल का, निर्धाव येईल का. या स्पर्धेमध्ये एकही मेडन षटक आतापर्यंत बघितलं नाही. बघू शकाल ॲक्शन रिप्लेमध्ये हा फुल लेंथ होता, फुल टॉस होता, मिडल झाला नाही. दबाव इतका जास्त आहे की तिथे मात्र आपण बघतात की फलंदाज थोडेसे दबावामध्ये खेळताना दिसत आहेत. पूर्णपणे अंडर प्रेशर संदप टीम. 5 चेंडू 2 विकेट, एकही धाव नाही. हो ड्राईव्ह केलं यावेळेस मात्र, आणि असं वाटलं होतं की मेडनवर जाईल, पण तसं काही घडलं नाही. अखेरी 1 धाव इथे मिळते. अकाउंट ओपन झालंय संदपचं 6व्या चेंडूवरती. षटक संपलेले. पहिलं धावफलकावरती 1 विकेट गमावले. 2 बाद होणारे बॅट्समन आधी ओमकार बाद झाला, त्यानंतर हेमंत बाद झाला. ओमकार हा धावचीच्या रूपाने बाद झाला. त्याला नशिबाने आधी साथ दिली होती, पण पुढच्याच बॉलवरती तर पुन्हा एकदा पुढे निघून आला. आणि काय जबरदस्त फिल्डिंग फॉलो थ्रू मध्ये आपण बघितलं विवेकचं. विवेकने त्याला धावचित केलं. विकेट किपरनेही चांगलं कलेक्शन त्या ठिकाणी दाखवलं. आणि पहिले षटक संपल्यानंतर केवळ 1 धाव. प्रथमेश पाटीलला पारदर्शक आला. दहिसरच्या अक्षय पाटील यांच्याकडनं लागोपाठचे 3 बॉल 3 षटकार, 3000 रुपयाचा कॅश प्राईज प्रथमेश पाटीलसाठी. पारदर्शक आहे. लागोपाठचे 3 बॉल 3 षटकार, अक्षय पाटील यांच्याकडनं 3000 रुपयाचा कॅश प्राईज. तर बघूया प्रथमेशसाठी बक्षीस आलेले, पण या क्षणाला प्रथमेशला विकेटवरती थांबणं गरजेचं. आणि 3 षटकार जर टोकले ते बक्षीस तर ठीक आहे, बक्षीस तर मिळणारच आहे, पण धावाही येतील आणि त्यासाठी नक्कीच तो प्रयत्न करेल. पहिले षटक केवळ 1 धावांचं राहिलं. आज शेडोनची बॉलिंग जबरदस्त राहिली. त्यांचा खेळ त्यांच्या लौकिकाला साजेसा राहिला. भरत पाटीलच्या नेतृत्वाखाली हा संघ दिवसेंदिवस प्रचंड प्रगती करतोय. बॉलिंग मार्कवर आविष्कार. हा चेंडू उसळणारा आपण बघतायत. पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्स त्या ठिकाणी प्राप्त होतोय. बघू शकाल ॲक्शन रिप्लेमध्ये आविष्कार.
हा चेंडू खूप जास्त पडल्यानंतर बाउन्स झाला, त्यामुळे बॅट्समनला त्या ठिकाणी तो मिडल करता आला नाही आणि डॉट बॉल. आविष्कार पुन्हा एकदा तयार. ओव्हर द विकेट विशालसाठी. हा चेंडू यावेळेस मात्र कव्हरच्या दिशेने, फिल्डर चेंडूच्या खाली आणि काय जबरदस्त झेल निखिल पाटीलने टिपलाय. तिसरा विकेटचं पतन वेता स्वामी संदर्भ संघाच्या. आणि 3 विकेट गमावलेत. न्यू बॅटर शुभ मैदानावरती येतोय. विशाल परतलेला आहे. षटक क्रमांक या ठिकाणी दुसरं सुरू झालं. आविष्कार पहिल्या मॅच मध्ये अफलातून कामगिरी आविष्कारची राहिली. हा चेंडू ड्राईव्ह करतायत. लॉंग ऑनला फील्ड त्या ठिकाणी तैनात आहेत. चेंडू कव्हर करतायत तोपर्यंत एक धाव या दरम्यान येते. अक्षरशः संदर्भच्या फलंदाजांना जखडून ठेवलंय, बांधून ठेवलंय. अंडर प्रेशर जणू काय संदर्भ संघ एखादी मोठी धावसंख्या चेस करतोय याच पद्धतीने सुरुवात झालेली आहे. पण इथूनही कमबॅक करता येईल त्यासाठी प्रथमेशला धीरोदत्तपणे लढावं लागेल. तो मात्र स्ट्राईकवरती प्रथमच येतोय. धावसंख्या धावफलकावरती 2. आतापर्यंत 9 चेंडूंचा खेळ संपन्न झालाय. पहिल्या षटकात आपण धावा केवळ 1 बघितली. या ओव्हरमध्ये एकच धाव 3 चेंडूमध्ये आलेली आहे. तर मंगेश भगत याचकडून 3 चेंडूत 3 विकेट म्हणजे विकेट हॅट्रिक घेतल्यास 3000. मंगेश भगत ऐरे गावचे या ठिकाणी यांच्याकडनं बक्षीस आलंय की विकेट हॅट्रिक जर कुठला गोलंदाज घेतोय तर 3000 रुपये देण्यात येतील. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतो एकूण 2. चार चेंडूत केवळ 1 धाव. ऑन साइडला उडवलाय चेंडू सीमा पार. हा पहिला षटकार प्रथमेशच्या बॅट मधून. विकेट हॅट्रिक साठी पारदर्शक आला. मंगेश भगत बादशाह यांच्याकडनं विकेट हॅट्रिक साठी 5000 रुपयाचे कॅश प्राइज. प्रथमेश पाटीलसाठी मिथुन पाटील दहिसरचे यांच्याकडनं लागोपाठचे 3 बॉल 3 षटकार 3000 आणि अक्षय पाटील यांच्याकडनं 3000 म्हणजे 6000 रुपये लागोपाठचे 3 बॉल 3 षटकासाठी प्रथमेश पाटील. ओ टू कॉम्बॉक्स. आविष्कार पुन्हा एकदा. हा चेंडू यावेळेस मात्र फिल्डर चेंडूच्या खाली त्या ठिकाणी येत आहेत. काय जबरदस्त एफर्ट्स आपण बघतायत आणि फलंदाज त्या ठिकाणी बाद होतोय. प्रथमेश षटकानंतर क्विक रिप्लाय, जबरदस्त कमबॅक. आविष्कारचं 4थ्या विकेटचं पतन. 8 वरती 4 गडी बाद झालेत. आठ वरती षटकार आला होता. असं वाटलं होतं की एखादी मोठी खेळी प्रथमेश साकारेल, पण आविष्कार काय जबरदस्त कमबॅक. 7 धावा खर्च केल्यात या ठिकाणी, पण 2 विकेट देखील प्राप्त केल्यात. 2 ओव्हरमध्ये 8 धावा,
4 विकेट, धावांची गती 4.00 प्रति ओव्हर मागे. टॉस जिंकून शेड्यूलने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. तो निर्णय किती योग्य आहे इथे गोलंदाज दाखवत असताना ग्रामीण क्रिकेटचा थरार आपण बघतायत. रेग्युलरच्या माध्यमातून पहिल्या रात्रीमध्ये आपण 40+ 8 संघांना ही संधी दिली होती. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, संपर्क नाही आहे. फलंदाज शुभम त्या ठिकाणी डॉट बॉल फेस करतायत. सुयोगला आणलेले बॉलिंग मार्कवर 4 फ्रेश गोलंदाज वापरावे लागतील. 4 ओव्हरची मॅच आहे पण खूप चांगले ऑप्शन शेड्यूल टीमकडे आहेत, त्यामुळे चिंता नाही आहे शेड्यूलला. सुयोग पाटील समोर पंच करतायत. फिल्डर आहे त्या ठिकाणी. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? नाही झालाय. चांगलं क्षेत्ररक्षण टीममध्ये. क्षेत्ररक्षक फार वेगाने विवेक होते. बॉडी लँग्वेज बघू शकाल एकदम सकारात्मक आहे शेडोनची. आत्मविश्वास 2 सामने जिंकल्यानंतर आपण बघताय तर संदीपने वाडेकर सारख्या एक ताकदवर इन्फॉर्म संघाला बाहेर काढलं. अपेक्षा होती की या मॅचमध्ये फाईट होईल पण शेडोनच्या गोलंदाजाने जी गोलंदाजी केली आहे ती कौतुकास्पद आहे. 9 वरती 4 विकेट. सुयोग अराउंड द विकेट. ओ हो हलकसं अपील यष्टांच्या मागून होतंय रणदीपच्या अगेन्स्ट, पण पंचांवर अपीलचा कुठलाही परिणाम होताना दिसला नाही. हा डॉट बॉल वेगा बरोबर अचूकता दाखवत आहेत. प्रत्येक गोलंदाज दिशा आणि टप्प्यावरती नियंत्रण राखताना आपण बघितलं. कुठेही खराब गोलंदाजी झाली नाही. अवांतर चेंडू आपण बघितले नाही. त्यामुळेच आपण बघता 30 षटक सुरू असताना धावसंख्या 9 वरती स्थिरावलेली आहे. राऊंड द विकेट. हो यावेळेस मात्र फॉलो केले होते, शफल झाले होते आणि ते धावचीची संधी आहे. डायरेक्ट हिट. फलंदाज बाद. 5वा धक्का शुभमच्या रूपाने संदर्भ टीमला. तर विकेट हॅट्रिक साठी पारदर्शी कला तुम्ही पाहता मंगेश भगत बादशाह यांच्याकडनं विकेट हॅट्रिक साठी 5,000 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. बेस द्या आणि हा बेस आपण बघतायत इलेक्ट्रिक बेस आहे आणि मला वाटतं कुठेतरी ती डॅमेज झाली आहे बहुतेक, तर बेस पाठवली आपण मैदानावरती. न्यू बॅटर मैदानावरती अतुल संघनायक दाखल झालाय. 5 विकेट 9 वरती गमावलेले आहेत टीम संदर्भने. षटक क्रमांक 3. 4 बॉलमध्ये केवळ 1 धाव. प्रत्येक गोलंदाज इकॉनॉमिकल गोलंदाजी करतोय आणि त्यामुळेच आपण बघतायत की धावसंख्येला पुढे जाता येत नाहीये. कुणीही इथे हिम्मत दाखवत नाहीये. आज चेंडू ड्राईव्ह करतायत. समोर गोलंदाज डायरेक्ट हिटचा प्रयत्न त्या ठिकाणी झालाय आणि अपील केले. पंचांकडे प्रश्न विचारला गेले, पंचांनी मात्र अपील फेटाळलेले. अशा प्रकारे 1 धाव. ॲक्शन रिप्ले मध्ये बघूया काय घडलं होतं. सुयोगचा चेंडू समोर खेळले होते, टायमिंग व्यवस्थित झालं नाही. चेंडूला अडवला, थ्रो देखील केला होता पण तोपर्यंत पोहोचले होते आतमध्ये. आता मग 1 धाव. अशा प्रकारे आपण बघता धावसंख्या दुहेरी अंकात 10. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती. क्रिकेट मात्र आपण बघतायत थोडंसं शांत चित्ताने सुरू आहे. कुठल्याही प्रकारचा रोमांच नाही, रंगत नाही. तर प्रश्न पडलाय आमच्या श्रीनाथ यांना. बेलच्या बाहेर त्याचे लाईट्स आलेले आहेत, ते कसे लावायचे हा प्रश्न आहे. आणि फलंदाज आणखीन 1 धावचीच्या रूपाने बाद. काय चाललंय मैदानामध्ये हा प्रश्न डगआउट मधून नक्कीच विचारला जातोय. का तर कुठलाही बॅट्समन समंजसपणा दाखवत नाही, सेन्सिबल क्रिकेट दाखवत नाहीये. इथे आणखीन 1 धक्का. 6 विकेट 11 धावसंख्येवरती.
थांबा. पाहिजे का पाणी? हा पाहिजे तर देऊन टाका, मागत असेल तर. इतक्या गारव्यामध्ये पाणी बऱ्याचदा कोणाला त्याची गरज भासत नाही, पण भरपूर दमछाक होते बघा. भरपूर धावपळ करतायत आणि गोलंदाज स्पेशली लॉंग रनअपने बॉलिंग करतायत. तिथे तो स्टॅमिना त्या ठिकाणी नक्कीच आपण बघितलं तर तो खर्च होतो. त्यामुळे पिण्याचं पाणी 3 ओव्हरनंतर आपण धावपलकावरती बघतोय 11. अखेरचं षटक आता मात्र सुरू होईल. एकूण 6 विकेट गमावलेले आहेत. थोडीशी निराशा नक्कीच समर्थकांच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे, कारण एक चांगली टोटल उभी केली असती, किमान 30-35 धावा जरी झाल्या असत्या तरी थोडीशी फाईट इथं आली असती. तर आमच्यापर्यंत ही संपूर्ण डिटेल या ठिकाणी दिलेली आहे ओमसाई MTCच्या वतीने. टोटल चौकार आतापर्यंत 123 लागलेले आहेत. षटकार 86 षटकार आपण बघितले. एकूण धावा 1767, विकेट 161. या 3 रात्रीमधील ही संपूर्ण जी डिटेल आम्हाला दिलेली आहे ती आमच्या रोशन फराड यांनी ओमसाई MTC सुंदर कामगिरी करतायत. हा चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट फील्ड टीपमध्ये आहेत. 1 धाव या दरम्यान इथे धावसंख्या धावपलकावरती बघता आपण एकूण झाली ती 12 धावा. अखेर षटक प्रणव घेऊन येत आहे. प्रणव काय जबरदस्त बॉलिंग. न्यू बॅटर मैदानावरती योगेश. प्रणव काय जबरदस्त बॉलिंग पहिल्या मॅचमध्ये. त्यानंतर मागच्या मॅचमध्ये अफलातून कामगिरी प्रणवची राहिली. आणखीन एक उगवता सितारा शिडोन टीमचा. ड्राईव्ह करता चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने फील्ड डीपमध्ये आहेत. प्रोटेक्शन दिले गेले. केवळ 1 धाव मिळेल. या इनिंगमध्ये आपण बघितलं एकमेव षटकार प्रथमेशच्या बॅटमधून आला होता. त्याच्या व्यतिरिक्त एकही मोठा फटकार आणि डॉट चेंडूंचा आपण विचार केला. पहिल्या ओव्हरमध्ये 3 होते, दुसऱ्या ओव्हरमध्ये 2, पहिल्या ओव्हरमध्ये 4 होते, दुसऱ्या ओव्हरमध्ये 2, तिसऱ्या ओव्हरमध्ये 2, म्हणजे जवळजवळ 8 चेंडू डॉट आणि त्यामध्ये विकेट आपण काउंट केली तर 6 विकेट. हा चेंडू शरीराचा वेध घेतो, हलकासा अपील. चेंडू शॉर्ट लेगच्या दिशेने जातो. 1 धाव या दरम्यान पूर्ण करताय आणि एका धावेने धावसंख्या लेग बायच्या रूपाने धाव येते. धावसंख्या आपण बघतोय 14 धावा. हे षटक देखील इकॉनॉमिकल होताना दिसतंय. यावरमध्ये 3 बॉलमध्ये केवळ 2 धावा आल्यात. म्हणजे प्रत्येक गोलंदाज अचूक लाईन लेंथवरती बॉलिंग करतोय. ज्या संघाने 31 धावा चेज केल्या, वाडेगर सारख्या 31 धावा तर या स्पर्धेसाठी जे चेंडू आपण बघताय निव्या कंपनीचे, हे सगळे चेंडू ज्यांनी आम्हाला दिलेले आहेत त्या ठिकाणी त्यांचं नाव पंडित कुका पाटील, जे सामाजिक कार्यकर्ते आहेत नागावचे, त्यांच्या वतीने त्यांचे मनापासून आभार व्यक्त करूया. संपूर्ण चेंडू या 5 रात्रीमध्ये जे लागतील. आणखीन एक धक्का. मैदानावरती 7 विकेट गमावलेले आहेत. 14 वरती 7 विकेट. अखेरचे 2 चेंडू इनिंगचे. न्यू बॅटर हर्षल. बघा शॉल वगैरे पूर्णपणे पांघरून आलेले आहेत, पूर्ण तयारीनिशी. चादर वगैरे सगळे घेऊन आले अंतरून. चेंडू मिड विकेटला. चांगलं क्षेत्ररक्षण आविष्कारचा. थ्रो देखील चांगला येतो. इथे मात्र काय घडतंय, फलंदाज 1 धाव शॉट आणि फलंदाज आउट, म्हणजे एकही धाव नाही. तेलही गेलं, तूपही गेलं, अति धुपाटणं आलं. बघा तरी मेहनत काय केली प्रथमेश जास्त आहे. तर बघा क्रिकेट आहे, या गोष्टी होतात आणि ते सगळं आपण खेळाडू वृत्तीने घ्यायला हवं. हे कोणी जाणून बुजून करत नसतं. एखाद्या संघाची कामगिरी जेव्हा चांगली स्क्रीनवरती आपण बघूया. निव्याचे चेंडू दाखवत आहेत आमचे कॅमेरामॅन त्या ठिकाणी. आतिश फराड. हे सगळे चेंडू पंडित कुका पाटील सामाजिक कार्यकर्ते याचकडून आम्हाला देण्यात आलेले.
तर संजय पाटील इथे त्यांचा उल्लेखच नाही केला बघा. आम्ही आमचे अत्यंत जवळचे मित्र आहेत. महाराष्ट्राचा एक बुलंद आवाज संजय पाटील, नागावचे सुपुत्र, 40+ क्रिकेटपटू आहे. अधूनमधून सूर हरवतात बॉलिंगमधून, पण जेव्हा माईक हातात घेतात तेव्हा त्यांचे सूर जबरदस्त लागतात. थांबा जरा, शेवटची इनिंग बघून जावा. उद्या राऊंड आहे त्यांचा छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण. स्क्रीनमध्ये बघू शकाल स्पर्धेचे शिल्पकार सचिन पाटील, त्यांच्या सोबतीला आपण बघतोय संतोष पाटील यांना, जे संदर्भचे आहेत. थोडेसे निराश आहेत कारण की संघाची कामगिरी चांगली झाली नाही, पण थोडीशी स्माईल त्यांच्या चेहऱ्यावरती आपण बघतोय आणि अशी स्माईल असायला हवी. शेवटी हा खेळ आहे, या खेळामध्ये या गोष्टी घडत असतात. कधी कधी कामगिरी चांगली होते, आपण टाळ्या वाजवतो, कधी कधी कामगिरी ढासळते. मागच्या मॅचमध्ये अपेक्षा आपण बघितली की चांगली झाली कामगिरी, वाडेकरसारख्या संघाला या स्पर्धेतून बाहेर काढलं आणि या मॅचमध्ये चांगली कामगिरी होईल अशी अपेक्षा होती, पण तसं काही घडलं नाही. त्यामागचं कारण वीर बजरंग शेडोंची बॉलिंग. 18 धावा धावफलकावरती आपण बघतोय. तर 19 धावांचं टार्गेट आहे. बॅटिंग कार्ड ओमकार शून्यावरती बाद झाला आपण बघितलं त्या ठिकाणी. त्यानंतर कुठलाही बॅट्समन डबल डिजिटमध्ये धावा करू शकला नाही. प्रथमेशने षटकार मारलाय, हेमंत शून्यावरती बाद झालाय, विशाल 1 वरती, शुभमने 2. 18 धावा झाल्यात. त्याचबरोबर अतुलने 1 धाव गेली, हर्षदने 4 धावा गेला. सर्वाधिक धावसंख्या प्रथमेशचीच आहे, ज्याने तो षटकार ठोकला. त्याच्या व्यतिरिक्त कुठलाही बॅट्समन धावा तर सोडून द्या खेळपट्टीवरती थांबलाच नाही. आणि हे सुंदर दृश्य आम्हाला दाखवत आहेत ड्रोनच्या माध्यमातून. MTCचे आमचे ड्रोन ऑपरेटर तर इथूनच ऑपरेट करतात आमचे रोशन फराट. अशा प्रकारे आपण बघताय बॉलिंग. विवेकने 1 षटक टाकला, 1च धाव दिली, 1 विकेट, 5 डॉट बॉल. इकॉनॉमिकल रेट 1.00. आविष्कारने 1 षटक फेकलं, 7 धावा दिल्या, 2 विकेट, 4 डॉट फेकले, इकॉनॉमिकल रेट 7. सुयोगने 1 षटक हाताळलं, 3 धावा दिल्या, 1ही विकेट नाही, 3 डॉट आणि इकॉनॉमिकल रेट 3चा आपण बघितलं. अशा प्रकारे हे पहिले सत्र 19 धावांचं टार्गेट आहे. आणि बघूया 19 धावा कशा पद्धतीने चेस होतात खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. ऐकूया आपण सौरव पाटील यांचा आवाज. मी मात्र रजा घेतो या स्पर्धेतील. माझा अखेरचा टर्न, इथे माझा प्रवास या स्पर्धेतला या ठिकाणी संपन्न होत आहे. तोपर्यंत नक्कीच सगळ्यांना शुभेच्छा देतो. या स्पर्धेला पुढील ज्या 2 रात्री आहेत त्यासाठी शुभेच्छा देतोय. इथून मात्र मी रजा घेतोय. तर संदर्भ संघ जर या मॅचमध्ये विजयी झाला तर विक्रांत किनी प्रतिष्ठान आयरीकडून या ठिकाणी 5,000 रुपयाचं कॅश प्राइज देण्यात येईल. तर विक्रांत किनी प्रतिष्ठान संपूर्ण महाराष्ट्रात हे प्रतिष्ठान ॲक्टिव्ह आहे आणि या प्रतिष्ठानचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष प्रथमेश पाटील आणि नक्कीच या प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात. एक मित्राने आपल्या मित्राच्या नावासाठी क्रिकेटचा संघही निर्माण केला, प्रतिष्ठानही स्थापन केलं आणि हे प्रतिष्ठान संपूर्ण महाराष्ट्रभर अशी माहिती मिळाली की महाराष्ट्राबाहेर देखील कर्नाटकमध्येही हे प्रतिष्ठान ॲक्टिव्ह झालेले आहे. तर आपण याच प्रतिष्ठानच्या माध्यमातून बक्षीस आले. जर सामना जिंकला तर विक्रांत किनी प्रतिष्ठान आयरेगावकडनं 5,000 रुपये संदर्भ टीमला देण्यात येतील. या ऐकूया आपण सौरव पाटील यांना खेळाच्या दुसऱ्या सत्रात. धन्यवाद. थँक्यू सो मच विनोदजी पाटील सरांचा आपण सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. तिसऱ्या रात्रीमध्ये तुम्ही त्यांचा आवाज ऐकला विनोदजी पाटील सरांचा. बॉल चाला बॉन्डलाईनच्या दिशेनं मिड विकेटला फिल्डर लॉंग ऑन लावत वेगाला दुसरेचा प्रयत्न
2 धाबा पूर्ण केल्या जातात. आविष्कार आणि सुयोग अशी सलामीची आघाडी जोडी तुम्ही पाहता. बॅटिंग असो बॉलिंगनं आज इम्प्रेस केलंय खऱ्या अर्थानं वीर बजरंग शिरढोण संघानं. विवेक पाटील पॉवर प्ले मध्ये तो जबरदस्त लाजवाब आविष्कार सा तुम्ही नक्कीच जबरदस्त गोलंदाजी पाहिली. सुयोगची देखील पाहिली. यो मिसा डेफिनेटली हिट यस्ता उद्ध्वस्त आविष्कार पाटीलच्या विकेट मिळते अतुल पाटीलला. 1 वरती पहिला धक्का. रात्रीमध्ये तुम्ही ज्यांचा आवाज ऐकलात विनोदजी पाटील सरांचा. सर्वांना आमच्या मुख्य व्यासपीठावरती तुम्ही पाहता. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये श्रीनाथ पाटील यांच्या शुभ हस्ते आपण करतोय. 2 धाबा धावफलकावरती. बॉल चाला तुम्ही पाहता. मिड विकेटला फिल्डर उपस्थित आहेत. या बॉलवरती मिळते एकच धाव. धावा धावफलकावरती तुम्ही 3 पाहता. विशाल अलिमकर या स्पर्धेला एन्जॉय करतात. जे शीलच्यात तुमचं देखील बडपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करू. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न इथे तुम्ही पाहता. नो स्ट्राइकचा फलंदाज डायरेक्ट हिट तो स्ट्राइक इनला. प्रथमेश येथील हिट जरूर झाला पण आपण तिसऱ्या पंचांकडे जाणार आहोत. सहयोग थांबलाच होता मात्र स्ट्राइक इनला. सुशांतला पाहताय तुम्ही. चला तिसऱ्या पंचांकडे आपण लगेच जाऊ. सुशांत स्ट्राइकला चालला होता थांबवलं गेलं. सुयोगनं पुन्हा एकदा नो स्ट्राइकला जरूर हिट झाला. नॉट आउट. चला धावा धावफलकावरती तुम्ही पाहता. स्कोरबोर्ड वरती 3 या आकड्यावरती लक्ष 19 टार्गेट आहे. पॉवर प्लेचं पहिले षटक तुम्ही पाहता. अतुल पाटील समोर आता खेळण्यासाठी सज्ज होईल. सुयोगला पाहता. या षटकातील पुढचा बॉल ऑलरेडी कार्पेट बॉल चालला बॉन्ड लाईनच्या दिशेने. मिड विकेटला फिल्डर आहे. जोपर्यंत बॉल वरती येईल तोपर्यंत मिळती 1 खेळण्यास सुरुवात केली सुयोग पाटील आणि धाबा धावफलकावरती तुम्ही पाहता. या षटकातील पुढचा बॉल बाज हातला काढा. बॉल मागे झाला. फर्स्ट टिपला फिल्डर उपस्थित आहे. या बॉलवरती मिळते सिंगल. सिंगलच्या बरोबरीनं षटक संपलं जात आहे. पहिल्या षटका समाप्तीनंतर अतुल पाटीलनं 19 टार्गेट होतं. धावा धावफलकावरती तुम्ही पाहता 5-5 वरती हा पहिला धक्का आविष्कारच्या स्वरूपात लागला आणि ते पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला. फलकावरती तुम्ही पाहता 5-18 मध्ये 14 अजूनही करायच्यात. लो स्कोरिंग मॅच असली तरी कल्पेश अशा मॅचेस रंगतदार होतात. मॅच अजून संपली नाही आहे. क्रिकेट
हर्षल पाटील आला बॉलिंग ट्रॅक वरती. स्वीट शीट बॉल चालला. पहिला टप्पा केट बाउंड्री लाईनच्या दिशेने आला. स्वीट शीटच्या माध्यमातून सुशांत म्हात्रेचा हा चौकार. चारच्या बरोबरीनं स्कोर पुढे चालला. 9 धावा धावफलकावरती. या षटकातील पुढचा बॉल हॉलदी कार्पेट बॉल चाला बॉन्डलाच्या दिशेने मिड विकेटला फिल्डर आहेत. एक केले दुसऱ्याचा प्रयत्न चालू होता. तुम्ही पाहता सुशांतचा सिंगल आली आहे. सिंगलला स्कोर पुढे चालला. धावा धावफलकावरती तुम्ही पाहता 10 या आकड्यावरती. ही मॅच महत्वाची आहे दोन्ही संघांसाठी. अजूनही 9 धावेची गरज आहे. पहिल्या पूर्वार्धामध्ये पाटील निर्माण संदपनं बनवल्या 18-19 लक्ष पार करायचं वीर बजरंग शिरडोनला. फडका चांगला बॉल झाला. हॉलदी कार्पेट सफल झालंय. सीमारेषेच्या बाहेर आला हा चौकार. चार स्कोर पुढे झाला. 14 वरती 5 धावांची अजूनही गरज आहे. अडवा बाटनं खेळण्याचा प्रयत्न पडल्यानंतर बॉल खाली आला. विकेट किपरच्या हातामध्ये. ऍक्शन रिप्ले पाहू शकाल. वेगाना बॉल आला. प्रचंड वेग आहे हर्षलकडे. हा डॉट बॉल. 14 धावा स्कोर बोर्ड वरती. 5 धावांची अजूनही गरज आहे विजयासाठी. लाईन पाहावी लागेल. वाईट बॉलचा इशारा. ऑप्शनच्या बाहेर जास्त फेकला खऱ्या अर्थानं बॉलर हर्षलनं वाईट बॉलनं स्कोर पुढे चालला. धावा धावफलकावरती तुम्ही पाहता 15 वरती 15 धावा धावफलकावरती. या षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज झाला. फटका चांगला. बॉलला पाठवला लॉंग ऑन. बाउंड्री लाईनच्या बाहेर. MS धोनी स्टाईल. सुयोग पाटीलला सामना फिनिश केला. अभिनंदन टीम. वीर बजरंग शिरडोन. हार्ड लक पाटील 11 संदम. खेळ कुठेतरी मात्र खराब झाला आणि नक्कीच बॅटिंग लाईन जी सलामी जोडी होती त्यांच्याकडनं अपेक्षा होत्या आणि विकेट लवकर आल्या त्याच्यामध्ये पराभूत व्हावं लागलं. तुम्हाला पुढच्या टुर्नामेंटसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देऊ प्रथमेश पाटील आणि संदप टीमला आणि मान्यवर देखील उपस्थित. तुमचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. आयुष्यामध्ये चढ उतार येत असतात काही हरकत नाहीये. तुम्हाला पुढच्या टुर्नामेंटसाठी प्रथमेश दादा आणि तुम्हाला तुमच्या टीमला खूप शुभेच्छा. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्यानं विवेक पाटील. या मॅचचा माझा विवेक लवकर या पण मॅन ऑफ द मॅच देऊ. ज्यानं 1 धावेचं षटक हाताळलं आणि 1 विकेट. 1 धाव देत असताना 1 विकेट 1 षटक विवेक पाटील ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. आणि सुपर 4 मध्ये रेग्युलर मध्ये दुसरा संघ वीर बजरंग शिरडोन हा पोहोचलाय या स्पर्धेच्या टॉप 4 मध्ये. या प्रथमेश दादा यांचा देखील सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. आपण विवेक पाटीलला देणार आहोत मॅन ऑफ द मॅच. 1 षटक 1 धाव 1 विकेट आणि जबरदस्त बॉलिंग केली. खऱ्या अर्थानं आजच्या दिवसामध्ये विवेक पाटीलनं जिथे दैसरला देखील पराभूत केलं 31 धावा 24 बॉलमध्ये झाल्या नाही आणि या मॅचमध्ये देखील गोलंदाजी दमदार केली. आपण देऊयात विवेक पाटीलला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. चांगली गोलंदाजी. हा होता विवेक. उद्या तुम्हाला दिलेल्या वेळामध्ये उपस्थित राहायचं विवेक लक्षात असू द्या. आज भरतदादा नव्हते थोडे इन्फॉर्ट आहेत आणि भरतदादा देखील मॅचला एन्जॉय करतात त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत.
या विक्रांत केरे प्रतिष्ठा